नमस्कार. पश्चिम आशियामध्ये सुरू असलेला संघर्ष आपल्यापासून हजारो किलोमीटर दूर आहे, नाही का? पण त्याचा थेट परिणाम आपल्या घराच्या बजेटवर आणि देशाच्या अर्थव्यवस्थेवर कसा होऊ शकतो हे नुकत्याच आलेल्या UNDPच्या एका अहवालातून समोर आलंय. आणि खरं सांगायचं तर ही आकडेवारी खूपच विचार करायला लावणारी आहे. 2.5 दशलक्ष म्हणजेच 25 लाख. हा आकडा खूप मोठा वाटतोय ना, पण हा आकडा आहे तरी कशाचा? तर हा त्या लोकांचा आकडा आहे ज्यांना पश्चिम आशियातील संघर्षामुळे आपल्या भारतात गरिबीच्या खाईत ढकललं जाण्याची शक्यता आहे. हो, हा फक्त एक अंदाज नाहीये, तर संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमाच्या म्हणजे UNDPच्या अहवालातून आलेला एक अतिशय गंभीर इशारा आहे. आता हे आकडे बघा. या संघर्षामुळे भारताचा गरिबीचा दर 23.9% 24.2% वाढू शकतो. आकड्यांमध्ये बोलायचं झालं तर गरिबीत जगणाऱ्या लोकांची संख्या साधारणपणे 35.57 कोटींवरून थेट 36 कोटींवर जाऊ शकते. म्हणजे जवळजवळ 25 लाख नवीन लोक गरिबीच्या छायेत येऊ शकतात. आणि लक्षात घ्या, ही समस्या फक्त भारतापुरती मर्यादित नाहीये. या संघर्षाचे पडसाद ते संपूर्ण जगभर उमटत आहेत. जागतिक स्तरावर पाहिलं तर या संघर्षामुळे तब्बल 8.8 दशलक्ष म्हणजेच 88 लाख लोक गरिबीत ढकलले जाण्याची भीती आहे. आणि यातही सर्वात जास्त फटका बसण्याचा अंदाज आहे तो दक्षिण आशियाला. भारत याच प्रदेशात येतो, त्यामुळे आपल्यासाठी ही एक धोक्याची घंटाच आहे. चला, आता या विश्लेषणाच्या एकदम मूळ मुद्द्याकडे येऊया. भारताची जी ऊर्जेची मुख्य धमनी आहे ना, तीच या धोक्याच्या केंद्रस्थानी आहे. मग प्रश्न येतो की भारत इतकं का बरं असुरक्षित आहे? ह्याचं उत्तर दडलंय आपल्या ऊर्जा आयातीमध्ये. आपण जे कच्चं तेल आयात करतो त्यापैकी 40% जास्त तेल एकट्या पश्चिम आशियातून येतं. विचार करा, किती मोठं अवलंबित्व आहे हे. त्यामुळेच त्या प्रदेशातली कोणतीही छोटी मोठी अस्थिरता थेट आपल्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरांवर परिणाम करते. आणि ही आकडेवारी तर त्याहूनही जास्त गंभीर आहे. आपल्या घरात जो LPG गॅस वापरला जातो त्यापैकी जवळजवळ 90% गॅस आपण पश्चिम आशियातून आयात करतो. याचा सरळ अर्थ असा की आपल्या स्वयंपाकघराचं बजेट त्या प्रदेशातल्या शांततेवर अवलंबून आहे. हे सगळं एका डॉमिनो इफेक्टसारखं घडतं. बघा कसं. पहिलं, संघर्ष वाढतो. मग दुसरं, तेलाचे आणि इंधनाचे दर आकाशाला भिडतात. तिसरं, यामुळे वाहतुकीचा खर्च वाढतो. चौथं, वाहतुकीचा खर्च वाढल्यामुळे अन्नधान्य आणि बाकी वस्तू महाग होतात, म्हणजेच महागाई वाढते. आणि शेवटी पाचवं, या सगळ्याचा परिणाम म्हणून सामान्य कुटुंबाचं बजेट पूर्णपणे कोलमडून पडतं. ही एक साखळी प्रतिक्रिया आहे. आता पाहूया की याचा आपल्या देशात, आपल्या घराघरात नेमका काय परिणाम होतो. 35.57 कोटीवरून 36 कोटी. हे फक्त आकडे नाहीत. ही ती कुटुंबं आहेत ज्यांच्यासमोर 2 वेळच्या जेवणाचा प्रश्न उभा राहू शकतो. याचा परिणाम आणखी एका महत्त्वाच्या गोष्टीवर होतो, तो म्हणजे मानव विकास निर्देशांक किंवा HDI. हा निर्देशांक काय असतो? तर तो कुठल्याही देशाच्या विकासाची पातळी मोजतो. तिथलं आयुर्मान, शिक्षण आणि दरडोई उत्पन्न यांसारख्या गोष्टींवरून. तर या संघर्षामुळे भारताच्या मानव विकास निर्देशांकातली प्रगती 0.03 ते 0.12 वर्षांनी मागे जाऊ शकते. म्हणजे आरोग्य, उत्पन्न आणि जीवनमानात सुधारणा करण्याचा जो आपला वेग आहे तो कमी होऊ शकतो. ही खरंच एक मोठी किंमत आहे. आणि याचे परिणाम इथेच थांबत नाहीत. एकीकडे महागाईमुळे कुटुंबांचं बजेट बिघडेलच, पण दुसरीकडे सरकारवर सबसिडीचा बोझा वाढल्यामुळे देशाच्या तिजोरीवरही दबाव येईल. आणि या सगळ्याचा सर्वात जास्त फटका कोणाला बसणार? तर तो गरीब आणि असुरक्षित कुटुंबांनाच. तर मग या सगळ्यावर उपाय काय? अशा संकटांना तोंड देण्यासाठी आपण आपली प्रतिकारशक्ती कशी निर्माण करायची? UNDPच्या अहवालातलं एक वाक्य सगळं काही स्पष्ट करतं. ते म्हणतात, पश्चिम आशियातील संघर्ष हा बाह्य ऊर्जा धक्क्यांप्रती भारताची असुरक्षितता अधोरेखित करतो. आणि हेच आपल्या समस्येचं मूळ आहे. यावर उपाय म्हणून अहवालात 2 मुख्य गोष्टी सुचवल्यात. पहिली, आयात केलेल्या इंधनावरील आपलं अवलंबित्व कमी करायला हवं. आणि दुसरी, जी असुरक्षित कुटुंब आहेत त्यांच्यासाठी सामाजिक संरक्षण प्रणाली अधिक मजबूत करायला हवी. आणि हे सगळं आपल्याला एका खूप मोठ्या आणि महत्त्वाच्या प्रश्नाकडे घेऊन जातं.
या अशा सतत बदलणाऱ्या आणि अस्थिर जगात कोणतंही राष्ट्र आपल्या सर्वात असुरक्षित नागरिकांचं संरक्षण नेमकं कसं करू शकतं यावर विचार करणं खरंच खूप गरजेचं आहे.